आपण आपला हा जो पेपर जो आहे ओशनोग्राफी सागरशास्त्र हा जो पेपर जो आहे ह्या पेपर मध्ये दुसरं जे युनिट जे आहे हे दुसरे युनिट आपण अभ्यास आपण ह्याच्यामध्ये आपण करतो आहे। दुसरे युनिटचा आपण अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांवर आपण चर्चा जी आहे ही चर्चा माहिती जी आहे ही माहिती ह्याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे। आपण अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागराची जी तळरचना जी आहे त्या अटलांटिक महासागराच्या तळरचनेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण करतो आहे। अटलांटिक महासागर कशा प्रकारचा आहे त्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतो आहे। हे अटलांटिक महासागराचा आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागराची जी तळरचना जी आहे या तळरचनेच्या संदर्भामध्ये आपण माहिती जी आहे ही माहिती आपण करतो आहे। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे घटक आपण अभ्यास केलेले आहे। त्याचा विस्ताराच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे की अटलांटिक महासागराचा जो विस्तार जो आहे कोणकोणत्या खंडांच्या दरम्यान हा जो खंड येतोय किंवा अटलांटिक महासागर येतोय त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे। क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये याची माहिती आपण करून घेतलेली आहे। क्षेत्रफळ किती आहे याच्या संदर्भामध्ये माहिती करून घेत असताना याच्यामध्ये आपण अभ्यास केला होता की हे जे अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागराचं जे क्षेत्रफळ हे 82 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ असून ते पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1/6 भाग ह्या अटलांटिक महासागराने व्यापलेला आपणास पाहावयास मिळतो आहे। त्याचं उत्तर पूर्व किंवा हे जे लांबी रुंदी जे अंतराच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केला होता की हे जे अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागरामध्ये दक्षिण अटलांटिक जो महासागर जे आहे ह्या दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये 35 अंश दक्षिण अक्षवृत्तावर पश्चिम पूर्व अंतर जे आहे हे पश्चिम पूर्व अंतर आपल्याला 5920 किलोमीटर एवढं आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर हे जे विषुववृत्त जे आहे ह्या विषुववृत्तावर हे जे अंतर जे आहे हे विषुववृत्तावर याचं म्हणजे ह्याच्यामध्ये केप असेल किंवा सेवोरोक्यू असेल किंवा लायबेरियन असेल हे जे किनारा जो आहे ह्या किनाऱ्याच्या दरम्यान आपल्याला 2560 किलोमीटर एवढं अंतर विषुववृत्तावर आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर उत्तरेकडे जर आपण बघितलं तर उत्तरेकडे हा जो उत्तर अटलांटिक महासागर जे आहे ह्या उत्तर अटलांटिक महासागराचा 40 अंश उत्तर अक्षवृत्तावर याचं अंतर जे आहे हे अंतर 4800 किलोमीटर एवढं अंतर आहे। आणि शेवटी हा जो ग्रीनलँडचा जो भाग जो आहे ह्या ग्रीनलँडमध्ये ग्रीनलँडचा आपण पाहतो की हे जे समुद्रभूमी आहे धुनी आहे ह्याच्यामध्ये 1000 किलोमीटर आपण पाहतोय की हे जे ह्याच्यामध्ये हे पाहायला मिळतं म्हणजे ह्याची रुंदी जी आहे ही रुंदी कमी जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता ह्याची खोलीच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना याच्यामध्ये याची सरासरी खोली जी आहे याची सरासरी खोली 1000 मीटर पेक्षा जास्त अशा प्रकारचं खोली आपणास पाहावयास मिळते। हे आपण मागचे आपण अभ्यास केलं होतं समुद्रबुडाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे की महासागराची जे वैशिष्ट्य जे आहे हे महासागराची वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारची महासागराची वैशिष्ट्य जे आहे ह्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये आपण याच्यामध्ये चर्चा जी आहे ही चर्चा आपण करतो आहे। हे महासागराचे वैशिष्ट्य आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये भूखंड मंचचा भाग आपण अभ्यास करतो आहे। त्यानंतर खंडांत उताराचा भाग आपण अभ्यास करतोय त्याच्यामध्ये हे खंडांत उतार असेल किंवा त्याच्यामध्ये असणार जे द्रोणी जे आहे ह्या द्रोणीच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास याच्यामध्ये आपण करत होतो। याच्यामध्ये हे जे समुद्रगुळ जे आहे ह्याच्यामध्ये अरुंद समुद्रगुळ जमीन कुठे कुठे आपणास पाहावयास मिळते आहे त्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण ह्याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे। त्याचबरोबर ही माहिती करून घेत असताना आफ्रिकेचा जो हा जो किनारपट्टीचा भाग जो आहे आफ्रिकेचा हा जो किनारपट्टीचा जो भाग जो आहे पश्चिमेकडील ही जी किनारपट्टी जी आहे ह्या किनाऱ्यावर हा जो बिस्कीचा जो समुद्र जे आहे या बिस्कीच्या उपसागरामधून हा जो बिस्कीचा जो उपसागर जे आहे त्या बिस्कीच्या उपसागरापासून दक्षिणेस हे जे केप ऑफ गुड होप पर्यंत ह्याचा विस्तार जो आहे हा विस्तार अरुंद अशा प्रकारचा जो किनारा जो आहे हा किनारा अरुंद स्वरूपाचा किनारा किंवा अरुंद अशा प्रकारची समुद्रबुडाची जमीन जी आहे ही अरुंद अशा प्रकारची समुद्रबुडाची जमीन आपल्याला याच्यामध्ये पाहावयास मिळते आहे। त्याचबरोबर तिसरं आपण याच्यामध्ये आपण पाहतोय की हे पूर्व किनारपट्टी जी आहे ह्या पूर्व किनारपट्टीवर जवळपास 5 अंश दक्षिण अक्षवृत्त जे आहे 5 अंश ही जे पूर्व किनारपट्टी जी आहे ह्या पूर्व किनारपट्टीच्या 5 अंश दक्षिण अक्षवृत्तावर ही जी किती आपल्याला पाहायला मिळत आहे 5 अंश दक्षिण अक्षवृत्त ते 10 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हे जे समुद्रबुडाची ही जी जमीन जी आहे ते 80 ते 160 किलोमीटर
एवढी आपणास पाहावयास मिळते. हे आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास केला होता. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो आहे ते म्हणजे हे समुद्रपूर आपण अभ्यास केलाय, ग्रँड बँक कुठं आहे, पेंटागोनियाचं समुद्रभूमी कुठं आहे, त्याच्यामध्ये आपण अभ्यास करत होतो. त्यानंतर दुसरा आपण अभ्यास करत होतो ते पर्वतरांगांच्या संदर्भामध्ये. म्हणजे हे काय आहे, हा अटलांटिक महासागर आहे आणि ह्या अटलांटिक महासागरामध्ये आपल्या मॅपमध्ये दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे हा जो आपण पाहतोय की हे जे पर्वतरांगा जे आहे ही मध्य भागामध्ये ही पर्वतरांग गेलेली आहे आणि त्याचे उपविभाग जे आहे हे उपविभाग कशा प्रकारचे जे पर्वतरांगा जे आहे अटलांटिक महासागरामध्ये जे पर्वतरांगा जे आहे ते पर्वतरांगा कशा प्रकारचे आहे त्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेऊया. याच्यामध्ये अटलांटिक महासागरामध्ये ही जी अटलांटिक रीज कटक आपण म्हणतोय, हे जे आपण पाहतोय की ही जी पर्वतीय रांग तुम्हाला दिसते आहे याला आपण काय म्हणतोय, अटलांटिक रीज किंवा अटलांटिक कटक अशा प्रकारचं आपण म्हणतोय. अटलांटिक रीज किंवा कटक आपण म्हणतोय. कटक म्हणजे काय की जे समुद्रामध्ये असणाऱ्या जे पर्वतीय रांगा जे आहे त्या समुद्रामध्ये असणाऱ्या पर्वतीय रांगांच्या म्हणजे जे समांतर अशा प्रकारच्या ज्या रांगा ज्या गेलेल्या असतात त्यांना आपण काय म्हणतोय, कटक अशा प्रकारचं आपण म्हणतोय. बघा याच्यामध्ये जर आपण पाहतो की हा जो मॅप जो आहे हा मॅप जर अजून आपण पाहतोय की झूम जर करून जर आपण बघितला तर आपल्याला ह्याच्यामध्ये असं दिसतंय की अनेक अशा प्रकारच्या रांगा ज्या आहे ह्या डोंगर रांगा ज्या आहे किंवा हे जे भूपृष्ठावर किंवा त्या तळभाग जो आहे सागराचा जो तळभाग जो आहे त्या तळभागाला समांतर अशा प्रकारच्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही जी पर्वतीय रांग जी आहे ह्या पर्वतीय रांगेला आपण काय म्हणतोय, अटलांटिक रीज किंवा अटलांटिक कटक अशा प्रकारचं आपण म्हणतोय. त्यानंतर अटलांटिक कटक आपण हे जे अटलांटिक महासागर जे ह्या अटलांटिक महासागराच्या मध्य भागामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा अटलांटिक महासागर आहे आणि ह्या अटलांटिक महासागरामध्ये ही जी पर्वतीय रांग जी आहे सागर तळ भागावर ही जी पर्वतीय रांग जी आहे ही सागराच्या मध्य भागातूनच म्हणजे जलाचा मध्यभागी उत्तरेकडून हा जो उत्तरेकडून दक्षिणेकडे जलमग्न अटलांटिक रीज जी आहे ही अटलांटिक रीज ह्याचं वैशिष्ट्य जे आहे सर्वात महत्वाचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला ह्याचं सांगता येतंय. त्याचबरोबर ह्याचा आकार जो आहे हा आकार कशा प्रकारचा दिसतोय, इंग्रजी आद्य अक्षर जे आहे ते इंग्रजी आद्य अक्षर एस सारखा दिसतोय. म्हणजे हा जो मध्य अटलांटिक रीजचा आकार जो आहे हा मध्य अटलांटिक रीजचा आकार हा इंग्रजी आद्य अक्षर एस सारखा असून त्याची लांबी जी आहे या अटलांटिक महासागराची याची लांबी जी आहे ही 14,400 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि समुद्र सपाटीपासून ही जी समुद्र सपाटी जी आहे त्या समुद्र सपाटीपासून याची खोली जी आहे ही खोली जवळपास आपण ही जी खोली जी आहे ही खोली 4,000 मीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका सागर किनारा म्हणजे हा जो किनारपट्टी जर आपण पाहिलं हा किनारपट्टी जर आपण पाहिली ह्या किनारपट्टीपासून किंवा हा जो सागराचा जो पृष्ठभाग आहे या सागराच्या पृष्ठभागापासून ह्याची खोली जी आहे कुठल्या ह्या पर्वतीय भागाचं जे अटलांटिक रीज जे आहे त्या अटलांटिक रीज किती खोलीवर आपणास पाहावयास मिळत आहे तर 4,000 मीटर खोलीवर ही जी सागर पर्वतरांग जी आहे ही सागर पर्वतरांग आपणास पाहावयास मिळते. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे एका किनारा हा जो पर्वतीय रांग जर आपण बघितला तर ही पर्वतीय रांग एका किनाऱ्याकडून दुसऱ्या किनाऱ्याकडे येताना आपल्याला दिसून येतं. बघा हा एक किनारा आहे, ह्या किनाऱ्याकडनं ह्या किनाऱ्याकडे येते, ह्या किनाऱ्याकडनं ह्या किनाऱ्याकडे येताना आपल्याला दिसून येते, इकडून अशा प्रकारचं येताना हे दिसून येते. म्हणजे एका किनाऱ्याकडून दुसऱ्या किनाऱ्याकडे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे हे जाताना आपल्याला दिसून येते ही पर्वतीय रांग. परंतु मुख्यत्वे करून ह्या महासागराच्या मध्यभागात ही पर्वतीय रांग आपणास पाहावयास मिळते आहे. आणि ही सागर तळापासून हे जी सागरचा जो तळाचा जो भाग जो आहे ह्या सागर तळाच्या तळापासून ही किती उंचावर आपल्याला पाहावयास मिळते तर 2,000 ते 3,000 मीटर उंच अशा उंच भूभागावर ही जी जलमग्न अशा प्रकारची ही जी पर्वतीय रांग जी आहे हीच पर्वतीय रांग आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर ह्या अटलांटिक रीजचे मुख्य भाग जे आहे हे अटलांटिक रीजचे मुख्य भागांच्या संदर्भामध्ये ही जी पर्वतीय रांग जी आहे त्या पर्वतीय भागाला वेगवेगळे तुकडे जे आहे ह्या वेगळ्या तुकड्यांमध्ये करून किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी करून त्याचे भाग करण्यात आलेले आहे. ते भाग आपण याच्यामध्ये आपण अभ्यास करूया. ही जी अटलांटिक रीज जे आहे ह्या अटलांटिक रीजचे मुख्य भाग जर आपण बघितले तर मुख्य भाग कोणकोणते आहे, एक डॉल्फिन राईज आपण म्हणतोय, ही एक जी आहे ही जी पर्वतीय रांग जी आहे त्या पर्वतीय रांगेला आपण काय म्हणतोय, डॉल्फिन राईज आपण म्हणतोय. आणि दुसरी जी आहे ही दुसरी म्हणजे कुठले, चॅलेंजर राईज अशा प्रकारचे ही दोन भाग आहेत. दोन भाग झालेले आपल्याला पाहायला मिळते. आता डॉल्फिन राईज जी आहे ही डॉल्फिन राईज ही कुठे आपल्याला पाहायला मिळते, सुरुवातीला पहिली बघूया आपण की जी डॉल्फिन राईज जी आहे ही डॉल्फिन राईज, आता ही जी डॉल्फिन राईज जी आहे
ही जी या उत्तरेकडे असणारी म्हणजे हे जे विषुववृत्ताजवळ ही जी रोमांश ही जी गर्ता जी आहे या ठिकाणी कुठले रोमांश गर्ता जी आहे ह्या रोमांश गर्ताची ही जी खोली जी आहे 7370 मीटर खोली ह्या रोमांश गर्ता जी आहे ह्या रोमांश गर्तेपासून उत्तरेला जाणारी जी पर्वतीय रांग जी आहे ह्या उत्तरेला जाणाऱ्या पर्वतीय रांगेला काय म्हटलं जातंय डॉल्फिन राईज अशा प्रकारचं म्हटलं जात आहे. आणि दक्षिणेकडे जे आपण पाहतोय की ही जी उत्तरेकडे जाणारी जी पर्वतीय रांग आहे या उत्तरेकडे जाणाऱ्या पर्वतीय रांगेला आपण काय म्हणतोय डॉल्फिन राईज अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आणि दक्षिणेकडे जाणारी जी पर्वतीय रांग आहे त्या दक्षिणेकडे जाणाऱ्या पर्वतीय रांगेला आपण काय म्हणतोय तर याच्यामध्ये ही डॉल्फिन आहे चॅलेंजर राईज अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आणि दुसरी ही जी आपण बाकी रोमांसे गर्ता जी आहे ही रोमांसे गर्ता कुठं आपल्याला पाहावयास मिळते तर ही जी रोमांसे गर्ता जी आहे ही विषुववृत्त जे गेलेलं जे आहे म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून जे विषुववृत्त गेलेलं आहे त्या पृथ्वीच्या मध्याजवळ ही जी रोमांसे गर्ता जी आहे विषुववृत्ताजवळ ही जी रोमांसे गर्ता जी आहे त्या रोमांसे गर्ताच्या दक्षिणेला जी पर्वतीय रांग जी आहे त्या पर्वतीय रांगेला आपण काय म्हणतोय चॅलेंजर राईज अशा प्रकारचं आपण म्हणतोय चॅलेंजर राईज असं आपण म्हणतोय. आता ही जी चॅलेंजर राईज जी आहे ही चॅलेंजर राईज हे अशा प्रकारचे हे जे दोन आपण पाहिजे दोन मुख्य भाग जे आहे हे दोन मुख्य भाग आपण याच्यामध्ये सांगता येते सागर पर्वताचे म्हणजे ही अटलांटिक रीज जे आहे ही जी अटलांटिक पर्वत जो आहे ह्या अटलांटिक सागर जलमग्न अटलांटिक पर्वत जे आहे त्या जलमग्न अटलांटिक पर्वताचे दोन भाग होताना आपल्याला दिसून येत आहे. ते म्हणजे कुठले एक आपण डॉल्फिन राईज आणि दुसरी जी आहे ती म्हणजे कुठली चॅलेंजर राईज हे अशा प्रकारचे दोन भाग आपण सांगता येते. त्यानंतर आता ही जी अटलांटिक रीज जी आहे ही जी अटलांटिक रीज आहे ह्याचं वैशिष्ट्य आपण अभ्यास करूया. आता ह्याचं वैशिष्ट्य कशा प्रकारचं आहे त्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेऊया. याच्यामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे अटलांटिक रीजचे वैशिष्ट्य वेगवेगळे पर्वतीय भाग आहे. याच्यामध्ये आपण पाहतोय की हा जो भाग जो आलेला आहे उत्तरेकडे हा जो भाग जो आलेला आहे ह्या उत्तरेकडे हा जो भाग जो आहे याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येत आहे ते म्हणजे कुठलं आहे वायविल थॉम्सन ही जी पर्वतीय रांग आहे आपण पाहतोय की ही जी वायविल थॉम्सन आपण पाहतो की ही अंतर्गत भाग जो आहे म्हणजे समुद्र तळ जो आहे ह्या समुद्र तळावरून आलेली ही जी पर्वतीय रांग जी आहे आणि याच्यामध्ये ह्या ठिकाणी असणारा अटलांटिक महासागरात जे आहे हे अटलांटिक महासागराची जी किंवा अटलांटिक रीजची सुरुवात जी होते ती अटलांटिक रीजची सुरुवात कुठून होते तर वायविल थॉम्सन ही जी ह्या भागातून वायविल थॉम्सन जे आहे त्या वायविल थॉम्सन पासून हे उत्तरेकडे असणारे हे जे आइसलँड बेट जे आहे या उत्तरेकडे असणाऱ्या आइसलँड बेटाकडे आपण ही आइसलँड बेटाजवळ ही जी वायविल थॉम्सन ही जी पर्वतीय रांग जी आहे ही जी डोंगर रांग जी आहे ह्या डोंगर रांगेपासून भूमध्य तळ भागामध्ये असणारी ही जी डोंगर रांग जी आहे ह्या डोंगर रांगेपासून याची सुरुवात झालेली आपणास पाहावयास मिळते. आणि ती दक्षिणेकडे कशा प्रकारची गेलेली आहे ही आपण वायविल पर्वतीय रांग ही दक्षिणेकडे नंतर आपण कशा नैऋत्येकडे आलेली आपणास पाहावयास मिळते. ही जी नैऋत्येकडे आहे आणि नैऋत्येकडे वळते आणि आइसलँड व स्कॉटलँड ही जी आइसलँड आणि स्कॉटलँडच्या दरम्यान असलेला हा जो पर्वतीय भाग जो आहे आइसलँड आणि स्कॉटलँडच्या जवळ असणारा किंवा दरम्यान असलेल्या ही जी पर्वतीय भाग जो आहे ह्या पर्वतीय भागाला आपण काय म्हणतोय वायविल थॉम्सन ही पर्वतीय भाग जो आहे या पर्वतीय भागाला वायविल थॉम्सन रीज अशा प्रकारचं आपण म्हणतोय. ही रीज अटलांटिक व आर्टिक महासागराची सरहद्द आहे. म्हणजे ही जी वायविल थॉम्सन ही जी रीज जी आहे किंवा ही जी पर्वतीय रांग जी आहे ही उत्तरेकडे जर आपण बघितलं इथून जर उत्तरेकडे जर आपण बघितलं तर हा आर्टिक महासागर आहे आणि इथून ह्या वायविल थॉम्सन पासून हे दक्षिणेकडे जर आपण बघितलं याची सुरुवात जी आहे ती अटलांटिक महासागराची सुरुवात सरहद्द जी आहे किंवा सीमा जी आहे ही सीमा आपण सांगता येते. म्हणजे दोन महासागराची म्हणजे अटलांटिक महासागर आणि आर्टिक महासागराची सीमा जी आहे ही सीमा कोणत्या पर्वताने निश्चित केलेली आहे भूमध्य सागरीय भाग पर्वत जे आहे ते अटलांटिक महासागरातील वायविल थॉम्सन पर्वतीय रांग जे आहे त्या वायविल थॉम्सन पर्वतीय रांगेने व्यापलेले आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे ही सीमा निर्माण केलेली आहे वायविल थॉम्सन या पर्वतरांगेने निर्माण केलेली आपणास पाहावयास मिळते. दुसरं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं टेलिग्राफ पठार. आता हे टेलिग्राफ पठार जे इथं काय आहे ग्रीनलँड आहे. इकडे आपण बघितलं इथं जे आपण पाहतो की आइसलँड आपण बघितलं हे आइसलँड हे ग्रीनलँड आणि आइसलँडच्या ही जी समुद्रबुडाची ही जी जमीन जी आहे या समुद्रबुडाच्या जमिनीच्या दक्षिणेकडे ही जी पर्वतीय रांग जाताना आपल्याला दिसून येते दक्षिणेकडे पर्वतीय रांग जाताना आपल्याला दिसून येते ती किती तर 50 अंश उत्तर अक्षरवृत्तावर वळताना आपल्याला दिसून येते 50 अंश उत्तर अक्षरवृत्तावर जवळ रुंदावताना आपल्याला दिसते. आणि ही या ठिकाणी पाण्याची जी पातळी जी आहे ही या ठिकाणी
पाण्याची पातळी किती आहे तर 2000 ते 4000 मीटर ही पाण्याची पातळी असते. आणि यास आपण काय म्हणतोय टेलिग्राम किंवा टेलिग्राफिक पठार अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता हे टेलिग्राफिक पठार जे आहे दक्षिणेकडे रुंद होत जाताना आपल्याला दिसून येते. हे जे दक्षिण जे आहे ह्या दक्षिणेकडे रुंद होत जाताना आपल्याला दिसून येते. दक्षिणेकडे रुंद होत जाते आणि पूर्वेकडे ती याचा उतार जर आपण बघितला पूर्वेकडे इथे इथं तेवढा एरोकडे बघा की हे जे पूर्वेकडे जर आपण बघितलं तर पूर्वेकडे तीव्र उतार याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. नंतर ती खोल बेसिन तयार होते. म्हणजे खोल बेसिन म्हणजे काय बेसिन म्हणजे काय एक समुद्र आपण पाहतो की मैदान समुद्र मैदान खोल अशा प्रकारचं समुद्र मैदान जे आहे हे खोल अशा प्रकारचं समुद्र मैदान तयार करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या ठिकाणी असणारं म्हणजे 50 अंश उत्तर अक्षरवृत्ताजवळ कुठल्या म्हणजे ग्रीनलँड आणि हे जे आइसलँड जे आहे ह्याच्या दरम्यान जी दक्षिणेकडे जाणारी ही जी टेलिग्राफचा हा जो पठार जो आहे हा टेलिग्राफचा पठार आपल्याला सांगता येते. याची खोली 2000 ते 4000 मीटर पर्यंत आपण याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर तिसरं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं न्यू फाउंडलँड राईज म्हणजे ह्या ठिकाणी असणारं हा जो पट्टा जो आहे ह्या पट्ट्यामध्ये असणारा न्यू फाउंडलँड राईज आपल्याला पाहायला मिळते. ही जी न्यू फाउंडलँड राईज जे आहे म्हणजे टेलिग्राफिक पठार जे आहे ह्या टेलिग्राफिक पठाराच्या पश्चिमेस हा जो पर्वतीय भाग ही जी पर्वतीय रांग जी आहे महासागरामध्ये अटलांटिक महासागरामध्ये ही जी पर्वतीय रांग जी आहे ह्या पर्वतीय रांगेला आपण काय म्हणतोय न्यू फाउंडलँड राईज अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता त्यापैकी एक न्यू फाउंडलँड हे जे बेट जे आहे त्या न्यू फाउंडलँड बेटाजवळ ही जी राईज जी आहे ही राईज तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि नंतर ती आग्नेयेकडे ही जी आपण ही जी बघा याच्यामध्ये नंतर आपण ही आग्नेयेकडे जाते आणि आग्नेयेकडे ही जी दिशा जी आहे नंतर ह्या आग्नेय दिशा त्याला प्राप्त होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो पठार जो आहे ही जी पर्वतीय रांग आहे या पठार भागाचा आग्नेयेकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारची ही न्यू फाउंडलँड राईज जी आहे या न्यू फाउंडलँड राईजच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आपल्याला सांगता येते. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येते ते म्हणजे अटलांटिक महासागराचं वैशिष्ट्य बघत असताना आपण पर्वत रांग आपण अभ्यास करतोय अटलांटिक पर्वतीय रांग आपण अभ्यास करतोय. या अटलांटिक पर्वतीय रांगेचं जे वैशिष्ट्य आपण अभ्यास करतोय त्याच्यामध्ये 3 वैशिष्ट्य आपण अभ्यास केलंय. ते म्हणजे कुठले वायविल थॉम्सन दुसरं आपण पाहतोय की हे जे पठार आपण अभ्यास केलं कुठलं पठार आपण अभ्यास केलं तर हे जे टेलिग्राफिक पठार आपण अभ्यास केलं. दुसरं न्यू फाउंडलँड हे जे राईज आपण अभ्यास केली. तिसरं अभ्यास केलं. त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे ओझर सिरीज आपण म्हणतोय. ही ओझर सिरीज आपल्याला कुठं पाहायला मिळते कोणत्या महासागरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर ओझर रिज जी आहे ही 40 अंश उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान इथं विषुववृत्त आहे. या विषुववृत्तापासून उत्तरेकडे जर आपण बघितलं तर 40 अंश उत्तर अक्षरवृत्ताच्या दक्षिण रांग जी आहे ही उत्तर अक्षरवृत्ताच्या जी दक्षिणेकडे जी रांग जी आहे ही दक्षिणेकडे रांग ही इकडून अशा प्रकारची येते आणि ही कुठपर्यंत जाते तर ही आफ्रिका जी आहे ह्या आफ्रिका खंडापर्यंत आफ्रिकेकडे ही काय होत जाते रुंदावत जाताना आपल्याला दिसून येते. आणि येथे ह्या मुख्य रांगेपासून ही जी ओझर सिरीज जी आहे ही ओझर सिरीज इथं वेगळी होताना आपल्याला दिसून येते. इथं बघा ही ओझर सिरीज आफ्रिकेकडे जाताना आपल्याला दिसून येते. ही जी मुख्य रांग चालली आहे या मुख्य रांगेपासून ही थोडी वेगळी होते ही कुठे जाते तर आफ्रिकेकडे जाताना आपल्याला दिसून येते. आणि ह्या रांगेमुळे ही रांग वेगळी जी झालेली रांग जी आहे याला आपण काय म्हणतोय ओझर सिरीज अशा प्रकारचं आपण म्हणतोय. ओझर रिज अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे हे झालं चौथं वैशिष्ट्य जे आहे अटलांटिक महासागराचं चौथं वैशिष्ट्य आपण याच्यामध्ये सांगता येते. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं अटलांटिक रिजचं हे जे वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य आपण अभ्यास करत असताना 5वं जे आहे ते म्हणजे गिनी रिज आपण म्हणतोय. आता ह्याच्यामध्ये ही जी गिनी रिज आहे ह्या ठिकाणी बघा इथं जे आपण पाहतोय की ही जी गिनी रिज आहे गिनी रिज म्हणजे आपण याच्यामध्ये ह्या नकाशामध्ये चांगलं दिसते तुम्हाला या भागामध्ये असणार ही जी 40 अंश उत्तर अक्षर आपण पाहतो की हे जे ओझर सिरीज जे आहे या ओझर रिजच्या ही 40 अंशावर आपल्याला ही ओझर सिरीज आपल्याला पाहायला मिळते. नंतर इथे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे ही रिज आलेली आपल्याला पाहायला मिळते. हे जे विषुववृत्त जे आहे या विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे ही रिज आलेली आहे. गिनीची रिज आपण म्हणतो दक्षिणेकडे आणि अटलांटिक रिज आल्यावर एक शाखा इथे कुठे जाते ईशान्य दिशेकडे जाते. इथे जर आपण बघितलं एक दिशा आपण पाहतोय की ईशान्य दिशेकडे याच्यामध्ये इकडे जाताना आपल्याला दिसून येते. आणि ती शाखा म्हणजे ती किती आहे तर 10 अंश दक्षिण अक्षरवृत्तावर ही कुठे आहे तर ही जी रिज आहे ही 10 अंश दक्षिण उत्तर अक्षरवृत्तावर ही जी पर्वतीय रांग जी आहे महासागराच्या तळभागामध्ये ही
10 अंश दक्षिण अक्षवृत्ताजवळ त्याच्यात जाते, म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय, हे गिनी जवळून जाते, गिनी जवळून जाते, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, गिनी रीज अशा प्रकारचा आपण म्हणतोय. हा जो गिनीचा जो प्रदेश जो आहे, त्या गिनी रीजच्या प्रदेशाचा आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतं. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. त्यानंतर 6वं जे वैशिष्ट्य आपण बघूया ते म्हणजे कुठलं, वाल्व्हिस रीज. आता ही वाल्व्हिस रीज कुठे आहे, तर इथं जर आपण बघितलं, इथं विषुववृत्त आहे, हे ह्या विषुववृत्तापासून हा उत्तरेकडील भाग आणि हा दक्षिणेकडील भाग आहे. आता ह्या 40 अंश दक्षिण अक्षवृत्तानंतर, हे जे 40 अंश दक्षिण अक्षवृत्त जे आहे, ह्या 40 अंश दक्षिण अक्षवृत्तानंतर मध्य पर्वतीय रांग जी आहे, ही जी मध्य पर्वतीय रांग जी आहे, ही मध्य पर्वतीय रांग कुठं वळते, इकडं आग्नेयेकडे वळते, आग्नेयेकडे वळते. आणि यालाच आपण काय म्हणतो, या ठिकाणी असणारी ही जी पर्वतीय रांग जी आहे, या ठिकाणी असणारी ही पर्वतीय रांग कुठपर्यंत जाताना आपल्याला दिसून येते, ही केप ऑफ गुड पर्यंत जाताना, म्हणजे ही जी आफ्रिका खंड जे आहे, त्या आफ्रिका खंडाच्या केप ऑफ गुड पर्यंत जाताना आपल्याला दिसून येते. ही अशा प्रकारची, ही वळून अशा प्रकारची जाते. आणि ह्यालाच आपण काय म्हणतोय, दक्षिणेकडील याला दक्षिणेकडील अटलांटिक रीज असं सुद्धा याला आपण म्हणतोय. त्यानंतर 7वं जे आहे ते 7वं ह्याच्यामध्ये 7वं जे आहे ते म्हणजे कुठल्या वैशिष्ट्य आपल्याला ही पर्वतीय रांग 7वा भाग आपल्याला सांगता येते, म्हणजे कुठल्या, अटलांटिक आणि अंटार्क्टिका रीज. म्हणजे ह्या ठिकाणी दक्षिणेला असणारी अटलांटिक आणि आर्टिक रीज जे आहे, अटलांटिक आणि अंटार्क्टिका, आपण पाहतो की अंटार्क्टिका रीज, आपण अंटार्क्टिक रीज आपण म्हणतोय. आता हे 40 अंश दक्षिण अक्षवृत्त जे आहे, ह्या 40 अंश दक्षिण अक्षवृत्ताजवळ सर्वात महत्वाची रीज म्हणून याचा उल्लेख केला जातोय. ही मध्य रांगेपासून, ही जी मध्य रांग जी आहे, त्या मध्य रांगेपासून हिची रुंदी जी आहे, ही रुंदी जर विचार जर आपण केला तर 960 किलोमीटर पर्यंत आपण ही पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर ती कुठे वळते, ईशान्येकडे वळताना आपल्याला दिसून येते. ही जी परत, ही बघा इथे जर आपण बघूया की ही जी इकडे जाताना आपला परत ही ईशान्येकडे वळते. ईशान्येकडे वळल्यानंतर ही पुढे आफ्रिकेपर्यंत समुद्रबुडकडे जाताना आपल्याला दिसून येते. इथून जी निर्माण होते ती म्हणजे कुठला, अटलांटिक आणि अंटार्क्टिका रीज जी आहे, यालाच आपण काय म्हणतो, ह्या ठिकाणी अटलांटिक आणि अंटार्क्टिका रीज असं ही जी पर्वतीय रांग आहे, ह्या पर्वतीय रांगेला म्हटलं जाते. म्हणजे अशा प्रकारचा हा भाग आपण असं याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. त्यानंतर अटलांटिक महासागराची वैशिष्ट्ये जी आहे, ही वैशिष्ट्ये आपण अभ्यास करत असताना चौथा जो भाग जो आहे, हा चौथा भाग आपण असा अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे बेसिन. बेसिन म्हणजे काय, समुद्रामध्ये असणारे जे मैदान जे आहे, समुद्र मैदान, त्याचे बेसिन म्हणजे काय, समुद्र मैदान, याच्या संदर्भामध्ये आपण माहिती आपण करूया. हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. पहिलं वैशिष्ट्य आपण काय बघितलं, भूखंड मंच आपण बघितलं. त्यानंतर दुसरं पर्वतरांगा आपण अभ्यास केला. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे कुठलं, बेसिन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, सागरी मैदान अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता हे जे पर्वतीय भाग जो आहे महासागरामध्ये, अटलांटिक महासागराच्या तळभागामध्ये जो निर्माण झालेली ही जी पर्वतीय रांग जी आहे, ह्या पर्वतीय रांगेमध्ये ही पर्वतीय रांग, त्याच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर अनेक अशा प्रकारचं मैदान जे आहे, हे मैदान याच्यामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा, हे मैदान निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते. ह्यालाच आपण काय म्हणतोय, बेसिन असं आपण म्हणतोय, बेसिन असं आपण म्हणतोय. आता हे जे मैदान जे आहे, ह्या मैदानांचा हे आता बेसिन, आता महासागराचे 2 रुंद बेसिन मध्ये मध्य अटलांटिक रीजची विभागणी करते. आता हे जे महासागर जे आहे, हे अटलांटिक महासागर आहे, आणि ह्या अटलांटिक महासागराचं 2 रुंद बेसिन मध्ये मध्य अटलांटिक रीज जे आहे, त्या मध्य अटलांटिक रीज काय करते, विभागणी करते. आणि याचे पुन्हा काय होत आहे, आता हे मुख्य आपण पाहतो की ही जी पर्वतीय रांग आहे, ह्या पर्वतीय रांगेमुळे 2 भाग होताना आपल्याला दिसून येत आहे. एक इकडे पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे 2 भाग होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या पूर्वेकडे असणार जे आपण काही जे मैदान जे आहे, हे मैदान आपण पाहायला, काही पश्चिमेकडे आपल्याला हे मैदान जे आहे, हे मैदान विकसित झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. आता याच्यामध्ये हे जे 2 उपविभाग जे आहे, म्हणजे हे जे बेसिन जे आहे, हे बेसिन कोणकोणत्या प्रकारचे बेसिन आपणास पाहावयास मिळत आहे, त्याच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेऊया. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण पाहतो की बेसिन जे आपण अभ्यास करूया ते म्हणजे कुठलं, लॅब्रेडोर बेसिन आपण म्हणूया. आता हे लॅब्रेडोर बेसिन कुठे आपल्याला पाहायला मिळत आहे, बघा ह्या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल. इकडं हा जो हे जे बेसिन जे आहे, किंवा हे जे खोरं जे आहे, किंवा हे जे मैदान जे आहे, ह्या पट्ट्यामध्ये असणार आहे, याला आपण काय म्हणतोय, लॅब्रेडोर बेसिन आपण म्हणतोय. म्हणजे उत्तरेला हे कुठलं आहे, उत्तरेला ग्रीनलँड आहे. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेटांमध्ये विचार जर आपण केला तर जगातील सर्वात मोठं बेट
म्हणून कोणाचा उल्लेख केला जातोय तर ह्या लॅब्राडोरचा उल्लेख केला जातोय. आता उत्तरेस ग्रीनलँडची समुद्रगूढ जमीन, उत्तरेस काय आहे ग्रीनलँडची समुद्रगूढ जमीन आहे आणि दक्षिणेस हे काय आहे न्यू फाउंडलंड बेट आहे. हे जे आपण पाहिजे लॅब्राडोर वगैरे जे आपण म्हणतोय हे लॅब्राडोर आहे, परंतु ही जी न्यू फाउंडलंड राईज जी आहे इथे आपण पाहिजे न्यू फाउंडलंड राईज आपल्याला पाहायला मिळते. ही न्यू फाउंडलंड राईज आहे आणि ह्याच्या दरम्यान असणार जे मैदान जे आहे सागरी मैदान जे आहे त्या सागरी मैदानाला आपण काय म्हणतोय लॅब्राडोर बेसिन असं आपण म्हणतोय. आता याची खोली जी आहे ही खोली लॅब्राडोर सीच्या लॅब्राडोर बेसिनच्या म्हणजे लॅब्राडोर मैदानाची जी खोली जी आहे ही खोली 4000 मीटर पर्यंत आपल्याला ह्याची खोली आपणास सांगता येते. किती 4000 मीटर पर्यंत ह्याची खोली आपणास सांगता येते. त्याचबरोबर ह्या खोलीनंतर ही जी 4000 मीटर खोली जी आहे ही 4000 मीटर खोली याची आपल्याला सांगता येते. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठले स्पेनिश बेसिन. आता हे कुठलं आपण बघितलं लॅब्राडोर बेसिन आपण अभ्यास केला. आता हे स्पेनिश बेसिन, आता हे स्पेनिश बेसिन आपल्याला कुठं पाहायला मिळतंय स्पेनकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे जे युरोप खंड जे आहे ह्या युरोप खंडाच्या जी किनारपट्टी जी आहे युरोप खंडाच्या पश्चिमेकडे असणारी ही जी किनारपट्टी जी आहे म्हणजे अटलांटिकच्या पूर्व भागामध्ये हे जे अटलांटिक पर्वतीय अटलांटिक महासागर जे आहे या अटलांटिक महासागराच्या पूर्व भागामध्ये 30 अंश ते 50 अंश हे जे 30 अंश ते 50 अंश अक्षरवृत्ताच्या उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान जे बेसिन आहे किंवा जे बेसिन आहे म्हणजे कुठले जे सागरी मैदान आहे त्या सागरी मैदानाला आपण काय म्हणतोय स्पेनिश बेसिन असं सुद्धा आपण म्हणतोय. किंवा याच स्पेनिश बेसिनला आपण काय म्हणतोय ऑथबेरियन बेसिन असंही याला म्हटलं जातंय. हे झालं स्पेनिश मैदान किंवा स्पेनिश बेसिन किंवा स्पेनिश सागरी मैदान असं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. हे कुठं आपल्याला पाहायला मिळते 30 अंश उत्तर अक्षरवृत्त ते 50 अंश उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान हे आपल्याला स्पेनिश बेसिन जे आहे हे स्पेनिश बेसिन आपणास पाहावयास मिळते. त्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं आहे वायव्य अटलांटिक बेसिन. आता हे जे वायव्य अटलांटिक बेसिन जे आहे ही वायव्य अटलांटिक बेसिन कुठं आपल्याला पाहायला मिळतंय तर हा अमेरिका भाग आहे, हे अमेरिका खंड आहे आणि ह्या अमेरिका खंडाच्या ह्या भागामध्ये असणारा हा जो भाग जो आहे त्याला आपण काय म्हणतोय वायव्य आपण म्हणतोय, वायव्य दिशा आपण म्हणूया. ही कुठं आपण दिशांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना नकाशा कधीही आपल्या उजव्या हाताला असणारी जी दिशा जे नकाशा समोर ज्यावेळेस आपण बसतोय आपल्या उजव्या दिशेला उजव्या हाताजवळ असणारा जो भाग जो असतोय त्याला आपण पूर्व दिशा आपण म्हणतोय आणि डाव्या दिशेला असणारा जो भाग जो आहे त्याला आपण काय म्हणतोय पश्चिम दिशा आपण म्हणतोय. आता ही उत्तर दिशा ही दक्षिण दिशा आणि ह्याच्यामध्ये हे जे उत्तर अटलांटिक जे आहे उत्तर अटलांटिक म्हणजे हा उत्तर अटलांटिक महासागर जे आहे या उत्तर अटलांटिक महासागरामधील सर्वात मोठे बेसिन आहे. सर्वात मोठं बेसिन अमेरिकेच्या किनारपट्टी लगत आपणास पाहायला मिळते. अमेरिकेच्या किनारपट्टी लगत आपल्याला पाहायला मिळते. हे कुठे आपल्याला पाहायला मिळते तर 12 अंश उत्तर अक्षरवृत्त बघा हा जो पट्टा जो आहे 12 अंश उत्तर अक्षरवृत्त ते 40 अंश उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान म्हणजे हे जे बेसिन आहे 12 अंश उत्तर अक्षरवृत्त ते 40 अंश उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान आपल्याला हे जे मैदान जे आहे हे मैदान वायव्य अटलांटिक बेसिन किंवा वायव्य अटलांटिक सागरी मैदान जे आहे अटलांटिक महासागरामधील जे वायव्य अटलांटिक सागरी मैदान जे आहे हे सागरी मैदान आपणास पाहायला मिळते. हे कुठून कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळते तर उत्तरेकडे 12 अंश उत्तर ते 40 अंश दक्षिण 40 अंश उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान आपल्याला हे मैदान जे आहे हे मैदान आपणास पाहायला मिळते. याची खोली जी आहे याची खोली सरासरी खोली याची खोली किती आहे तर 5000 मीटर पर्यंत याची खोली आहे. सरासरी खोली याची 5000 मीटर पर्यंत आपल्याला सांगता येते. त्यानंतर चौथा आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं ईशान्य अटलांटिक बेसिन. आता ईशान्य अटलांटिक बेसिन हे कुठं आपल्याला पाहायला मिळत आहे इथं बघा इथं ही ओझरची पर्वतीय रांग आलेली आपणास पाहायला मिळते. आफ्रिका खंडाकडे जाताना हे ओझरच्या राईजमुळे हे वेगळे झालेले आहे. याचा आकार हा कशा प्रकारचा आहे गोलाकार आहे. याच्यामध्ये आपण पाहतो की याचा आकार जो आहे हा आकार
गोलाकार अशा प्रकारचा आहे. ईशान्य अटलांटिक बेसिन, त्याच्यामध्ये ईशान्य अटलांटिक बेसिन हे ईशान्येकडे जात आहे. ईशान्य जाताना आपल्याला दिसून येते. म्हणून आपण हे कुठून ईशान्य अटलांटिक बेसिन हे कुठं आपल्याला पाहायला मिळते, हे ओझर राईज जे आहे या ओझर राईज मुळे हे वेगळे झालेले आहे. हे वेगळे झालेले आहे, वेगळे झालेले असून त्याचा आकार हा कशा प्रकारचा आहे, इथं गोलाकार अशा प्रकारचा आकार. आपण ह्याचं जर झूम करून जर आपण बघितलं तर याचा आकार आपल्याला गोलाकार अशा प्रकारचा आपण पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर पाचवं जे आपल्याला बेसिन आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं, केप वर्डे बेसिन. आता हे जे केप वर्डे बेसिन जे आहे हे केप वर्डे बेसिन आपल्याला कुठं पाहायला मिळत आहे. आता मध्य रीज जी आहे म्हणजे ही मध्य अटलांटिक रीज आहे किंवा मध्य अटलांटिक पर्वतीय रांग जी आहे ही मध्य अटलांटिक पर्वतीय रांगेच्या रांग व आफ्रिकेच्या हे जे आफ्रिका खंड जे आहे या आफ्रिका खंडाच्या 10° उत्तर ते कर्कवृत्ताच्या दरम्यान 10° उत्तर, इथे जे आपण पाहतो की हे विषुववृत्त आहे, इथून जर समजा आपण पाहिजे की 10° उत्तर ते इकडे जर आपण पाहतो की कर्कवृत्त जे आहे 23.5° असणारे हे जे कर्कवृत्त जे आहे याच्या दरम्यान आपल्याला हे केप वर्डे हे जे बेसिन जे आहे केप वर्डे बेसिन आपणास पाहावयास मिळते. याची खोली जी आहे याची खोली किती आहे, याची खोली सुद्धा 5000 मीटर पर्यंत याची खोली आपणास पाहावयास मिळते. 5000 मीटर पर्यंत याची खोली आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर हे झालं. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे गिनी बेसिन आपण म्हणूया. पुढचं 6वं जे आहे ते म्हणजे कुठलं, हे गिनीचं बेसिन आपण इथं जे आहे याला गिनी बेसिन आपण म्हणतोय. म्हणजे आफ्रिकेच्या ही आफ्रिका किनारा जो आहे आफ्रिका खंड आहे आणि ह्या आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर किंवा पश्चिम किनाऱ्याला लागून असणाऱ्या जे किंवा वायव्य आग्नेय दिशेने पसरलेला हा जो वायव्य आणि आग्नेय दिशेने पसरलेला हा जो हे जे बघा आपण पाहतो की हे जे गिनी रीज आपण बघितली होती त्या गिनी रीज पासून हे वायव्य आणि आग्नेय दिशेकडे जाणारा दिशेने पसरलेले हे जे बेसिन जे आहे या बेसिनला आपण काय म्हणतोय, गिनी बेसिन किंवा यालाच आपण काय म्हणतोय गिनी सागरी मैदान असं सुद्धा आपण याला आपण म्हणतोय. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता ते म्हणजे कुठलं, ब्राझिलियन बेसिन. आता हे जे ब्राझिलियन बेसिन जे आहे हे ब्राझिलियन बेसिन आपल्याला कुठं पाहायला मिळते, तर हे ब्राझील कुठं आहे, तर ब्राझील आपल्याला हे दक्षिण अमेरिका खंड जे आहे ह्या दक्षिण अमेरिका खंडाच्या हा जो भाग जो आहे हा भाग ब्राझीलचा भाग आहे. आता दक्षिण आफ्रिका किंवा हे जे आफ्रिका खंड जे आहे आफ्रिका खंडच्या आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्ये जी पर्वतीय रांग जी आहे महासागरामध्ये जी गेलेली पर्वतीय रांग आहे ती म्हणजे कुठली, मध्य अटलांटिक रीज गेलेली आहे ती म्हणजे कुठली, डाल्फिन पर्वतीय रांग गेलेली आहे. कुठले, डाल्फिन पर्वतीय रांग आहे ही डाल्फिन पर्वतीय रांग गेलेली आहे आणि ही दक्षिण अटलांटिक मध्ये ही जी दक्षिण अटलांटिक मध्ये विषुववृत्तापासून 30° दक्षिण अक्षरवृत्तापर्यंत म्हणजे हे जे विषुववृत्त जे आहे या ठिकाणी विषुववृत्तापासून तर 30° हे 30°पर्यंत विषुववृत्तापासून तर 30° दक्षिण अक्षरवृत्तापर्यंत हे जे ब्राझिलियन म्हणजे हा जो ब्राझीलचा भाग ब्राझिलियन बेसिन किंवा अटलांटिक महासागरामधील जे सागरी मैदान जे आहे हे सागरी मैदान ब्राझील मैदान आपण पाहतोय की ब्राझीलचं मैदान आपण म्हणतोय. ब्राझील महासागरामधील ब्राझीलचं मैदान हे विषुववृत्तापासून 30° दक्षिण अक्षरवृत्तापर्यंत हे पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते. यालाच आपण काय म्हणतोय, ब्राझिलियन बेसिन किंवा ब्राझिलियन सागरी मैदान असं आपण म्हणूया. हे झालं ब्राझिलियन बेसिनच्या संदर्भामध्ये. त्यानंतर पुढचं ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येते म्हणजे आग्नेय अटलांटिक बेसिन. आता आग्नेय अटलांटिक बेसिन, आता हे आग्नेय अटलांटिक बेसिन हे हा जो भाग जो आहे त्याला आपण काय म्हणूया, आग्नेय अटलांटिक बेसिन. म्हणजे हे जे आपण पाहतोय की हे आफ्रिका खंड जे आहे या आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत ही जी आपण पाहतो की हे आफ्रिकेचं आपण मागे आपण बघितलं होतं की अंटार्क्टिका आणि आर्टिक महासागर जे आहे त्याची रीज गेलेली आपणास पाहायला मिळते, अटलांटिक आणि आर्टिक रीज गेलेली आपणास पाहायला मिळते. आणि त्याला लागून ही जी आफ्रिका खंड जे आहे या आफ्रिका खंडाच्या आफ्रिका नैऋत्य दिशेने ही जी वाल्विस रीज गेलेली होती त्या वाल्वी रीजच्या दिशेने रीजपर्यंत पसरलेली असून हे याची खोली जी आहे ही खोली याची खोली 5000 मीटर पर्यंत आहे. ही झाली आग्नेय अटलांटिक रीजच्या संदर्भामध्ये बेसिनच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर
केप बेसिन आपण म्हणूया. हे जे आफ्रिकेच्या पश्चिमेस, हे जे आफ्रिका, हे जे खंड जे आहे, हे आफ्रिका खंडाच्या पश्चिमेस 25 अंश दक्षिण अक्षवृत्त ते 45 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हे आपल्याला इथे 25 अंश दक्षिण अक्षवृत्त ते 45 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हे जे पसरलेले हे जे बेसिन जे आहे याला आपण काय म्हणतोय, केप बेसिन असं सुद्धा आपण म्हणतोय. हे जे बेसिन जे आहे या बेसिनला आपण काय म्हणतोय, केप बेसिन असं आपण म्हणतोय. केप बेसिन आपण म्हणतोय. म्हणजे हे झालं 9 वैशिष्ट्य जे आहे, हे 9 वैशिष्ट्य आपण अभ्यास केलाय. आता ह्याच्यामध्ये आपण कोणते ह्याच्यामध्ये आपण बघितलं, त्यानंतर हे जे अर्जेंटिना बेसिन आपण आणि हे जे अर्जेंटिना बेसिन जे आहे, आता हे अर्जेंटिनाचा हा जो पूर्व किनारा जो आहे, पूर्व किनाऱ्यापासून दक्षिण अटलांटिक ही जी रीज जी आहे, आता हा इथपर्यंत आपण बघितलं होतं. ब्राझिलियन बेसिन आपण बघितलं होतं. इथून जर आपण बघितलं, इथं जे आहे हा जो पट्टा जो आहे, ह्या पट्ट्यामध्ये अर्जेंटिनाच्या पूर्व किनाऱ्यापासून दक्षिण अटलांटिक रीज पर्यंत हे वर्तुळाकार अशा प्रकारचं हे बेसिन आपल्याला इथं आपणास पाहावयास मिळत आहे. हे जे वर्तुळाकार अशा प्रकारचं बेसिन आपणास पाहावयास मिळते. याची खोली जी आहे ही खोली दक्षिणेकडे 600 मीटर पर्यंत वाढत जाताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे जे 600 मीटर जे आहे त्या 600 मीटर पर्यंत याची खोली वाढत जाताना आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे हे जे अटलांटिक रीज जे आहे हे दक्षिण अर्जेंटिनाच्या पूर्व किनाऱ्यापासून दक्षिण अटलांटिक रीज पर्यंत वर्तुळाकार जे बेसिन जे आहे या वर्तुळाकार बेसिनला आपण काय म्हणतोय, अर्जेंटिना बेसिन आपण म्हणतोय. अटलांटिक महासागराची जे बेसिन जे आहे, महासागरामध्ये जे मैदान जे आहे, महासागरीय मैदान जे आहे त्याला आपण काय म्हणतोय, अर्जेंटिना बेसिन आपण म्हणतोय. आणि हे दक्षिणेकडे हे 600 मीटर पर्यंत हे गेलेलं आपल्याला याची खोली आपणास पाहावयास मिळत आहे. हे झालं. त्यानंतर अंगुलास बेसिन आपल्याला सांगता येते. कुठलं, अंगुलास बेसिन. आता हे जे अंगुलास बेसिन आपल्याला कुठं पाहायला मिळत आहे, तर हे केप ऑफ गुड आहे. इथे केप ऑफ गुड होपच्या दक्षिणेस हा जो भाग जो आहे, हा दक्षिणेकडील जो भाग जो आहे, ह्या दक्षिणेस विस्तीर्ण अशा प्रकारचं बेसिन आहे. ते 50 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत गेलेलं आहे. तिथे 50 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत हे गेलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. आणि नंतर ते अरुंद होत जाते आणि नंतर अरुंद गर्तानी दक्षिण अटलांटिक मधील जे दुसऱ्या बेसिनची जोडले गेलेले आपणास पाहावयास मिळते. म्हणजे हे थोडं इथं आपल्या नकाशामध्ये समजत नाही, परंतु हे नकाशा ज्यावेळेस आपण झूम करून बघतो त्यावेळेस आपल्याला हे पाहता येते. म्हणजे हे अंगुलास बेसिन आपल्याला हे केप ऑफ होप जे आहे, केप ऑफ गुड होप जे आहे, त्या केप ऑफ गुड होपच्या दक्षिणेस आपल्याला हे विस्तीर्ण अशा प्रकारचं मैदान जे आहे, विस्तीर्ण अशा प्रकारचं मैदान आपणास पाहावयास मिळते. याला आपण काय म्हणतो, अंगुलास बेसिन किंवा अंगुलास सागरी मैदान अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. त्याचबरोबर अटलांटिक व अंटार्क्टिका बेसिन जे आहे, अटलांटिक व अंटार्क्टिका बेसिन जे आहे, आता हे अटलांटिक आणि अंटार्क्टिका बेसिन हे कुठे आहे, इथं आपण पाहतो की ह्या नकाशाच्या खालचा जो भाग जो आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ही रीज गेलेली आहे. हे बेसिन नियमित स्वरूपाचे पूर्व पश्चिम दिशेने 60 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत पसरलेले आहे. 60 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत पसरलेले आहे आणि ह्या खंडापर्यंत पसरलेले आहे. म्हणून याला आपण काय म्हणतोय, अटलांटिक अंटार्क्टिका बेसिन असं आपण याला आपण म्हणत असतो. म्हणजे अशा प्रकारचे हे बेसिनच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येते. ह्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे भंग विभाग आपणास पाहावयास मिळतात. अनेक अशा प्रकारचे भंग विभाग जे आहे किंवा भंग पडलेले आपणास पाहावयास मिळते. हे नकाशा जर आपण झूम करून बघितला तर बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भंग पडलेले बघा. इथं हे बघा भंग पडलेले हे बघा पाहायला मिळत आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे भंग जे आहे, म्हणजे सागरी ही जी रांगा जे आहे सगळं सरळ सरळ आहे अशा प्रकारचं सांगता येत नाही, परंतु मध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे, भेगा पडलेल्या आहे, भंग पडलेले आहे, ह्या रांगा भंग पडलेल्या आहे. म्हणून आपण पाहतो की अटलांटिक महासागरात हे जे कर्कवृत्त जे आहे, हे जे कर्कवृत्त जे आहे, ह्या कर्कवृत्तावर केनभंग आहे, केनभंग विभाग आहे, महत्वाचा केनभंग विभाग आहे. आणि इथं विषुववृत्तावर रोमांसे भंग आहे. इथं रोमांसे भंग आहे. इथं कर्कवृत्तावर किती आहे, के आपण पाहतो की केनभंग, कर्कवृत्तावर केनभंग आहे आणि विषुववृत्तावर कुठला आहे, विषुववृत्तावर रोमांसे भंग आहे. आणि त्यानंतर दक्षिणेकडे मकर वृत्तावर, इथं मकर वृत्तावर जर आपण बघितलं तर मकर वृत्तावर रिओ ग्रँडी भंग
हे निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळते. म्हणजे अशा प्रकारचे हे जे भंग विभाग जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे भंग विभाग ह्याच्यामध्ये या पर्वतीय रांगेमध्ये निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर शेवटचा जो घटक जो आहे तो म्हणजे कुठला आहे, डोह, किंवा ह्यानाच आपण का डोह किंवा ह्यानाच आपण काय म्हणतोय, गर्ता असं आपण म्हणतोय. म्हणजे समुद्र किनारा जो आहे त्या समुद्र किनाऱ्यापासून समुद्र किनाऱ्याचा जो तळभाग जो आहे किंवा समुद्राचा जो तळभाग जो आहे त्या समुद्राच्या तळभागामध्ये जो तळभागापेक्षा अगदी खोल जो भाग जो आहे त्या अगदी खोल भागाला आपण काय म्हणतोय, डोह किंवा गर्ता असं आपण म्हणतोय. मागे आपण ह्याच्याविषयी माहिती आपण करून घेतली. डोह कशाला म्हणतात, गर्ता कशाला म्हणतात ते आपण बघितलेलं आहे. त्याच्याच पुढचा जो भाग जो आहे त्याच्यामध्ये ज्या गर्ता ज्या आहेत त्या गर्तांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करूया. याच्यामध्ये हे जे अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागरामध्ये ही जी अटलांटिक महासागर जे आहे ह्या अटलांटिक महासागरामध्ये डोहांची संख्या किंवा जी गर्तांची संख्या जी आहे ही गर्तांची संख्या 19 एवढी आहे. किती? अटलांटिक महासागरामध्ये ज्या गर्ता ज्या आहे ह्या गर्ता 19 गर्ता आहे किंवा 19 डोह जे आहे ते 19 डोह आपणास याच्यामध्ये आपणास सांगता येते. आता हे जे डोह जे आहे या डोहांचा आपण अभ्यास करत असताना हे जे डोह कुठं आहे तर अमेरिकन हे जे बेसिन जे आहे, अमेरिकन बेसिन जे आहे ह्या अमेरिका आपण पाहतो की हे अमेरिकेच्या जवळ असणारे म्हणून आपण काय म्हणतो याला अमेरिकन बेसिन. आता ह्या अमेरिकन बेसिनच्या जवळ ही जी नरेश गर्ता आहे, कुठली नरेश गर्ता, ही जी नरेश गर्ता जी आहे या नरेश गर्ताची ही जी खोली जी आहे ही खोली 6000 मीटर पर्यंत आहे. किती? 6000 मीटर खोल एवढी खोली जी आहे ही खोली आपणास सांगता येते. किती? 6000 मीटर खोल एवढी खोली जी आहे ही खोली आपणास याच्यामध्ये सांगता येते. त्याचबरोबर हे जे आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे जे डोह किंवा हे जे गर्ता जे आहे ह्या गर्ता ह्याच्यामध्ये दाखवलेले ह्या नकाशामध्ये म्हणजे अमेरिकन बेसिनच्या उत्तरेस ही जी अमेरिकन बेसिन जे आहे ह्या अमेरिकन बेसिनच्या उत्तरेस ही जी नरेश गर्ता जी आहे ही नरेश गर्ता 6000 मीटरवर आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर दुसरे आपण पाहतोय की पोर्ट रिको, म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे बघा हे जे आपण अटलांटिक आपण पाहतो की हे जे महासागर जे आहे हे जे अटलांटिक महासागर जे आहे हे अटलांटिक महासागर आहे, हे पॅसिफिक महासागर आहे, हे पॅसिफिक महासागर. आता हे अटलांटिक महासागरामध्ये इथं जे असणारी ही जी पोर्ट रिको नावाची ही जी गर्ता जी आहे, पोर्ट रिको नावाची गर्ता, हे तुमच्या नकाशामध्ये हे समजलं असेल. त्याच्यामध्ये हा दक्षिण अमेरिका खंड आहे आणि हा उत्तर अमेरिका खंड आहे आणि हे ग्रीनलँडचा भाग आहे. आणि हा जो पूर्वेकडील जो समुद्राचा भाग जो आहे हा पूर्वेकडील समुद्राचा भाग म्हणजे कुठला आहे, अटलांटिक पर्वतीय रांग आहे, अटलांटिक समुद्र आहे, अटलांटिक महासागर आहे. आणि ह्या अटलांटिक महासागरामध्ये जे डोह आपण अभ्यास करतोय त्याच्यामध्ये हे जे पोर्ट रिको ही जी आपण पाहतो की याच्यामध्ये आपण बघूया. दुसरी जी आहे ती म्हणजे कुठली, नरेश गर्ता आपण बघितली. दुसरी जी आहे म्हणजे ती म्हणजे कुठली, पोर्ट रिको. आता ही जी पोर्ट रिको हे जे बेट जे आहे ह्या पोर्ट रिको बेटाच्या पूर्वेस हे आपल्याला ही जी पोर्ट रिको ही जी गर्ता जी आहे ही पोर्ट रिको गर्ता आपणास त्याच्यामध्ये पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर पोर्ट रिको नंतर ही जी विषुववृत्त जे आहे ह्या विषुववृत्ताजवळ, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे जे विषुववृत्त जे आहे ह्या विषुववृत्ताजवळ हे जे विषुववृत्त जे आहे ह्या विषुववृत्ताजवळ ही जे मोठा भंग पडलेला आपणास पाहावयास मिळत आहे, भंग पडलेला आहे. आता ह्या मोठ्या भंगामध्ये ह्यालाच आपण काय म्हणतोय, विषुववृत्तावर असलेली हे जे डोह जे आहे याला आपण काय म्हणतोय, रोमांसे गर्ता आपण काय म्हणतोय, रोमांसे गर्ता आपण म्हणतोय. ही रोमांसे गर्तेची खोली जी आहे ही खोली किती आहे, 7370 मीटर एवढी आहे. किती? 7370 मीटर एवढी खोली आपल्याला ह्या रोमांसे गर्ताची आपणास पाहावयास मिळते आहे. ही जी रोमांसे गर्ता जी आहे त्या रोमांसे गर्ताची आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये हे जे बघा इथं पोर्ट रिको आपण बघितलं, ह्याच्यामध्ये ही जे गर्ता जे आहे ह्या गर्ता आपण पाहिल्या. त्याचबरोबर दक्षिण अटलांटिक जे आहे ह्या दक्षिण अटलांटिक महासागरात साऊथ सँडविच जे आहे, साऊथ सँडविच आपण पाहतो की हे दक्षिण याच्यामध्ये इथं जे आपण पाहतोय ही जी दक्षिणेकडे दक्षिण अटलांटिक महासागर जे आहे ह्या दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये जे साऊथ सँडविच बेट जे आहे, सँडविच बेट जे आहे, साऊथ सँडविच बेट जे आहे त्या साऊथ सँडविच बेटाजवळ ही जी साऊथ सँडविच
गर्ता जी आहे ही गर्ता आपणास पाहावयास मिळते. याची खोली किती आहे तर 9090 मीटर एवढी खोली आहे. 9090 मीटर एवढी समुद्र सपाटीपासून 9090 मीटर एवढी खोली आपणास कशात सांगता येते या साऊथ सँडविच जे आहे या साऊथ सँडविच गर्ता जी आहे दक्षिण साऊथ सँडविच गर्ता असं सुद्धा आपण म्हणतोय त्याची खोली आपणास याची सांगता येते. त्यानं अशा प्रकारचं आपल्याला हे जे डोहांचं डोह जे आहे ह्या डोहांच्या बाबतीत पण अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये अटलांटिक महासागराची माहिती आपण करून घेत असताना कोणकोणत्या घटकाविषयी माहिती जर आपण बघितली असेल तर याच्यामध्ये आपण माहिती आपण करून घेतली ती म्हणजे कुठली अटलांटिक महासागरामध्ये अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागराची माहिती करून घेत असताना अनेक घटकांवर आपण त्याची चर्चा जी आहे ही चर्चा केली. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आपण अभ्यास केले तर याच्यामध्ये विस्ताराच्या संदर्भामध्ये आपण माहिती आपण करून घेतली. अटलांटिक महासागराचे क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याचं पूर्व पश्चिम अंतर जे आहे त्या पूर्व पश्चिम अंतराच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतलेली आहे. त्याचबरोबर अटलांटिक महासागराचे वैशिष्ट्य आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये समुद्रबूड जमिनी जी आहे त्या समुद्रबूड जमिनीचा आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केलाय. भूखंड मंचांचा आपण अभ्यास केलाय. त्या भूखंड मंचामध्ये सुद्धा अरुंद समुद्रबूड आणि रुंद समुद्रबूड अशा प्रकारचा आपण त्याच्यामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये महासागराचं आपण पाहिजे रुंद समुद्रबूड कुठं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे बँक आहे. ग्रँड बँक असेल किंवा डांगर बँक असेल किंवा पेंटागोनियाचं हे जे समुद्रबूड जमीन असेल ते आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केले. समुद्रबुडावर ह्या जे जमिनी जे आहे यांचा आपण अभ्यास त्याच्यामध्ये आपण केलाय. त्याचबरोबर सागर पर्वत रांग जे आहे म्हणजे अटलांटिक पर्वतीय रांग जे आहे हे अटलांटिक पर्वतीय रांगाचं सागर मैदानामध्ये असणारं सागरी पर्वत रांग जे आहे हे सागरी पर्वताचा भाग अटलांटिक कटक आपल्याला पाहावयास मिळते. ही जी अटलांटिक कटक जे आहे त्याचे दोन भाग होतात. कुठले याचा आकाराच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आपण बघितलं आणि आकार हा कशा प्रकारचा त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय. त्याचबरोबर त्याचे दोन भाग होतात. ते दोन भाग कोणकोणते आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतली. ती म्हणजे कुठले डॉल्फिनची पर्वतीय रांग आणि चॅलेंजर राईज अशा प्रकारची हे जे पर्वतीय रांगा जे आहे महासागराच्या तळभागामध्ये असणाऱ्या पर्वतीय रांगांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलाय. त्याचबरोबर याचे वैशिष्ट्य सुद्धा आपण अभ्यास केले. ही जी अटलांटिक पर्वतीय रांग जी आहे याचे वैशिष्ट्य सुद्धा आपण अभ्यास केले. त्याच्यामध्ये वायविल थॉम्सन पर्वतीय रांग जी आहे ही महासागराच्या तळभागावर असणारी ही जी पर्वतीय रांग आहे ह्या तळभागाच्या संदर्भामध्ये वायविल थॉम्सनचा आपण अभ्यास केलाय. टेलिग्राफिक पठार जो आहे ह्या टेलिग्राफिक पठाराचा आपण अभ्यास केलाय. हे अटलांटिक पर्वतीय रांगेचं वैशिष्ट्य आपल्याला त्याचं सांगता येते हे आपण अभ्यास केले. न्यू फाउंडलंड राईज जे आहे ही न्यू फाउंडलंड राईजच्या संदर्भामध्ये हे जे वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य आपण अभ्यास केलंय. ही जी राईज जी आहे त्या राईजच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय. ओझरची राईज आहे ओझर रिज आपण म्हणतोय याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय. त्याचबरोबर ही जी गिनी रिज जी आहे ह्या गिनी रिजच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलाय. त्याचबरोबर ही वाल्विस रिज जी आहे ह्या वाल्विस रिजच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय की ही जी वाल्विस रिज कुठे आपल्याला पाहायला मिळते. ही जी वाल्विस रिज जी आहे याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय. किंवा अटलांटिका व अंटार्क्टिका जे आहे अटलांटिक व अंटार्क्टिका ही जी रिज जी आहे ह्या रिजच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केलाय. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण अभ्यास करतो ते म्हणजे काय सागरी मैदान किंवा त्याला आपण मध्ये अटलांटिक महासागराचं जे बेसिन जे आहे किंवा सागरी मैदान जे आहे ह्या सागरी मैदानाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत होतो. सागरी मैदानाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांविषयी आपण चर्चा जी आहे ही चर्चा आपण ह्याच्यामध्ये आपण केलेली आहे. ही चर्चा करत असताना याच्यामध्ये हे जे बेसिन जे आहे ह्या बेसिनच्या अनेक असे विभाग जे आहे हे अनेक अशा प्रकारचे विभाग केलेले आपण पाहायला मिळते. हे कशामुळे झालेलं आहे जी पर्वतीय रांग जी आहे ह्या मध्य भागामधून गेलेली ही जी पर्वतीय रांग आहे त्याच्यामुळे हे निर्माण झालेले आपण पाहायला मिळत आहे. आता हे जे त्याच्यामध्ये लॅब्रेडोरचं बेसिन आपण अभ्यास केलाय. लॅब्रेडोर त्यानंतर स्पेनिशचं बेसिन आपण अभ्यास केलाय. स्पेनिशच्या बेसिन नंतर वायव्य अटलांटिक बेसिन जे आहे वायव्य अटलांटिक बेसिनच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये आपण केला. त्यानंतर ईशान्य अटलांटिक बेसिन जे आहे ह्या ईशान्य अटलांटिक बेसिनच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केला. त्यानंतर केप वर्डे आता हा जो केप वर्डे हा जो भाग जो आहे इथला जो भाग आहे ह्याच्यामध्ये हे जे बेसिन जे आहे ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण अभ्यास जो आहे ह्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. गिनी बेसिनचा आपण अभ्यास केला आहे. त्याचबरोबर ब्राझिलियन बेसिन जे आहे ब्राझिलियन बेसिनच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय. आग्नेय अटलांटिक बेसिन जे आहे ते आग्नेय अटलांटिक बेसिनच्या संदर्भामध्ये माहिती करून घेतले. केप बेसिन जे आहे ह्या केप बेसिनच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जे आहे हे अभ्यास आपण केला घेतला.
अर्जेंटिना बेसिन जे आहे त्या अर्जेंटिना बेसिनच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करून घेतलाय. त्याचबरोबर अंगुलास बेसिन जे आहे अंगुलास बेसिनचा आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केला. त्याचबरोबर अटलांटिक आणि अंटार्क्टिका बेसिन जे आहे ते अटलांटिक आणि अंटार्क्टिका बेसिन अटलांटिक आणि अंटार्क्टिका बेसिन जे आहे याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केला. ते आपण अभ्यास करत असताना परत आपण पाहतो की हे जे पर्वतीय रांग जे आहे ह्या पर्वतीय रांगेवर वेगवेगळ्या प्रकारचे विभंग निर्माण झालेले आपण पाहायला मिळतात. त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. प्रमुख विभंग कोणकोणते आहे? कर्कवृत्तावर असणारे आपण पाहिजे की केन भंग आपण अभ्यास केलाय. त्याचबरोबर विषुववृत्तावर असणारा जे रोमांसिक भंग जे आहे रोमांसिक गर्ता किंवा रोमांसिक भंग आपण अभ्यास केला. आणि मकर वृत्तावर असणारा जे भंग जे आहे त्याला आपण काय म्हणतोय रिओ ग्रँडी भंग किंवा विभंग अशा प्रकारचा आपण म्हणतो. याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केला. त्यानंतर डोहांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना हे जे डोह जे आहे हे डोह किती डोह महासागरामध्ये आपण पाहायला मिळतं हे अटलांटिक महासागरामध्ये. तर अटलांटिक महासागरामध्ये 19 डोह आपल्याला पाहायला मिळतात. 19 जे गर्ता जे आहे ते गर्ता पाहावयास मिळतात. आणि त्या गर्तांच्या संदर्भामध्ये प्रमुख ज्या गर्ता ज्या आहेत त्या प्रमुख गर्तांच्या विषयी आपण माहिती आपण करून घेतली की प्रमुख गर्ता कुठली. तर अमेरिकन बेसिनच्या उत्तरेस असणारी आपण पाहतो की जे नरेश गर्ता जे आहे त्या नरेश गर्ताच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केला आहे. त्याचबरोबर दुसरी पोर्ट रिको आपण बघूया. ही जे पोर्ट रिको हे जे गर्ता जे आहे ही ट्रेस आपण म्हणतोय ही आपण अभ्यास केलाय. त्यानंतर तिसऱ्या विषुववृत्ताजवळ असणारे हे जे रोमांसिक गर्ता जे आहे रोमांसिक गर्तेच्या संदर्भामध्ये आपण माहिती आपण करून घेतलेली आहे. आणि जो शेवटचं आपण कुठलं बघितलं तर हे जे साऊथ सँडविच गर्ता जे आहे हे साऊथ सँडविच गर्ता किंवा दक्षिण सँडविच गर्ता याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये करून घेतलेली आहे. या अशा प्रकारचं आपण अटलांटिक महासागराची जी तळरचना जी आहे त्या अटलांटिक महासागराच्या तळरचनेविषयी माहिती जी आहे ही माहिती आपणास याच्यामध्ये सांगता येते. म्हणजे अटलांटिक महासागराची जी माहिती जी आहे ही माहिती याच्यामध्ये सांगता येते. म्हणजे अशा प्रकारचे हे जे घटक जे आहे हे घटक आपणास याच्यामध्ये पाहावयास मिळत आहे. अशा प्रकारचं हे जे गर्ता जे आहे किंवा महासागर जे आहे अटलांटिक महासागराची ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण ह्याच्यामध्ये आपण करून घेतली आहे. पुढच्या वेळेस आपण काय घेऊया? पुढच्या वेळेस आपण पॅसिफिक महासागर जे आहे त्या पॅसिफिक महासागराविषयी माहिती जी आहे पॅसिफिक महासागराविषयी माहिती आपणास करून घ्यायची आहे. आपण तुर्तास आपण ह्या ठिकाणी थांबूया आणि पुढचा पिरियड जो आहे पुढच्या पिरियडमध्ये आपण पॅसिफिक महासागर जे आहे पॅसिफिक महासागराविषयी माहिती जी आहे ही माहिती आपण करू.